श्री स्वामी समर्थ. किती वाजेपासून बसलो ना आपण. एक ऍक्टिव्हिटी करू आपण फक्त एक फ्रेश व्हायला. कारण एक सायन्स सांगतं की आपण 45 मिनिट्सच्या वरती जेवढं ग्रॅस्पिंग करतो 45 मिनिट्समध्ये ते सगळ्यात जास्त पर्सेंटेजमध्ये करतो. जेव्हा 45 मिनिट्सच्या वरती होतात तसं तसं आपली ग्रॅस्पिंग पॉवर कमी कमी होत जाते. मग मला अशी इच्छा आहे की आता तुम्ही चांगलं ग्रॅस्प करायला पाहिजे. म्हणून मग फ्रेश व्हायला एक रिफ्रेशमेंट म्हणून एक ऍक्टिव्हिटी करू आपण. उभे राहा. स्टँड अप. हा पाय दुखून आले ना. जम्प. एकच जम्प. सगळ्यांनी आपल्या लहानपणी हे करून असं सगळ्यांनी करायचं. आपण योगा करतो, योगासना करतो, एक्सरसाइज करतो. जम्प. 1 राउंड. एक राउंड. आता उलटा राउंड. सरळ राउंड. परत एक राउंड. आता उलटा राउंड. रनिंग करायची. रन. जोरात. फास्ट. जम्प. उडी मारा आणि बसा. मजा आली ना. थोडं फ्रेश झाले. अजून एक आपण आपल्या लहानपणाची गोष्ट जे मोठे आहेत त्यांना आणि आपल्या लहानपणाच्या शाळेमध्ये आपण करायचो. आम्ही त्याला पावसाचे टपाटपा म्हणायचो. ती एक करू आपण फक्त. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्या सेशनला सुरुवात करू. आपल्याला टाळ्या वाजवायच्या ज्या की आपल्या एका बोटापासून सुरू होतील तर 5 बोटांपर्यंत. मग पहिली एक टाळी एका बोटाची. आवाज जोरात येऊ द्या. जोरात. 2 3 4 म्हणू का 5. झाले फ्रेश. आता आपण पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत. म्हणून एवढी रिफ्रेशमेंट की काहीतरी ऐकायचंय, काहीतरी शिकायचंय आणि मला पण काहीतरी शिकायचंय आणि काहीतरी सांगायचंय. तर श्री स्वामी समर्थ सुरुवात करते. युवा प्रबोधन केंद्र. एक सर्वात विशेष गोष्ट नोंदीतली म्हणजे सगळ्या केंद्रांच्या खाली लिहिलेलं असतं आध्यात्मिक विकास केंद्र आणि आपल्या तिकडच्या केंद्रामध्ये लिहिलेले युवा प्रबोधन केंद्र, जे की महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं आणि एकमेव असं केंद्र आहे जे फक्त युवा चालवतात. आणि युवांची कोणती पॉवर आहे, युवा असणं का महत्वाचं आहे त्याचं एकच उदाहरण सांगते. MP मध्ये बऱ्हाणपूर तालुक्यामध्ये एक कोकणात असं नावाचं गाव आहे जिथं माऊलींचा कार्यक्रम झाला होता. 2 लाख लोक तिथे उपस्थित होते जे की सेवेकरी नसताना भाविक होते. 2 लाख लोक उपस्थित. तिथल्या तिथल्या अर्चना चिटणीस ह्या एक नेता आहेत आणि त्यांनी म्हणताना म्हटलं माऊलींच्या समोर त्यांना बोलायला एक चान्स दिला. त्यावेळी त्यांनी बोलले हे एकमेव असं कार्य दिसतं जिथे काळ्या केसांची मुलं जास्त असतात. म्हणजेच काय, युथ पॉवर जास्त असते. जिथं तरुण मुलं येतात. आता एक आपण जर म्हटलं तर आवाज येतोय माझा. काही प्रॉब्लेम असला सांगा. आपण थोडं बी फ्रँक. आपण असं लेक्चर म्हणून आपण असं डिस्कशन म्हणून करूया आता. हा तर मग हे युथ पॉवर. युथ म्हणजे काय हो. युथ काय, तुम्हाला काय वाटतंय की युवा आणि युवा प्रबोधन याची डेफिनेशन जर बनवली, याची व्याख्या जर बनवली तर काय असू शकते. युवा प्रबोधनाची व्याख्या काय असू शकते सांगता येईल कोणाला. प्रश्न समजला. युवा प्रबोधन म्हणजे काय असू शकतं. असू दे, तुम्ही थोड्या वेळाने बोलणार. चॅलेंज आहे माझं. तुम्ही थोड्या वेळाने बोलणार. आता नाही बोलणार आहे, थोड्या वेळाने नक्की बोलणार. युवा प्रबोधन म्हणजे काय, युवा हा असा वयोगट ज्यांच्याकडे एक सुपर पॉवर असते. काय असते, सुपर पॉवर असते. सुपर पॉवर कोणती, स्पायडरमॅन सारखं उडत जायचं ही सुपर पॉवर. जे काही लहान मुलं आहेत, आता सपोज एक सांगितलं आपल्याला, एक ऍक्टिव्हिटी सांगितली. इथं काहीतरी विटा ठेवलेल्या आहेत, विटांचा समूह आहे आणि त्यातून एक एक वीट उचलून आपल्याला पलीकडे 200 मीटरच्या अंतरावरती जाऊन ठेवायची. तर मग त्याच्यामध्ये 3 गट सहभागी होणार. एक लहान मुलांचा, दुसरा गट आपला जे की युवा असतील आणि तिसरा गट की जे सांसारिक असतील म्हणजे जे वयोवृद्ध असतील किंवा एक मिडल एज
केले. कोणाचा नंबर जास्त येईल, कोण जास्त फेऱ्या करू शकणार? युवा. ही काय आहे? सुपर पॉवर आहे ना. आपल्याला दोघं गटांपेक्षा सुपर पॉवर आहे, जी की थोड्या वयानंतर येते, थोड्या वयाने चालली पण जाते. ही सुपर पॉवर असते. मग या सुपर पॉवरचा काहीतरी फायदा व्हायला हवा है ना. जी सुपर पॉवर एक असं असतं की पॉवर आली, मी काहीच केलं नाही आणि पॉवर चालली गेली, असं नको व्हायला. म्हणून पॉवर आली आहे तर त्या पॉवरचा जो काही कालावधी असेल, जो काही वेळ असेल, त्या वेळेमध्ये काहीतरी असं काम करायचं की ती सुपर पॉवर जी मला देवाने दिलेली आहे ती वाया जायला नको. मग असं कुठलं काम करायचं? मुळात हे काम लोकांसाठी करायचं की स्वतःसाठी करायचं? स्वतःसाठी. युवा प्रबोधनाची व्याख्या, ज्याच्यावरती आपण परत येऊ. युवा प्रबोधनाची व्याख्या काय सांगेल आपल्याला की युवा प्रबोधनाच्या माध्यमातून 18 विभाग आपले आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यातला युवा प्रबोधन हा विभाग असा आहे जो युथ डेव्हलपमेंटचं काम करतो, जो या भारताला सक्षम बनवण्याचं काम करतो आणि जे की लहानपणापासून, गर्भापासून सुरू होतं. आपल्याला माहिती आहे, आपल्याला आजचं जग जे आहे ना आधुनिक आहे, सगळ्यांना ऍडव्हान्स पाहिजे, स्मार्ट पाहिजे, फास्ट पाहिजे है ना. जर आपण एक एक्झाम्पल घेते, आपण सगळे सुद्धा जर मोबाईलवरती आपण स्क्रोल डाऊन केलं आणि अचानक जर का नेट स्लो झालं तर त्यावेळी काय होतं माहिती का? अशी लोडिंग येते आणि सगळ्यात अवघड पिरियड असतो ती लोडिंग असण्याचा. तेवढी सबुरी नसते ना, लगेच मग ते आपण एअरप्लेन मोड ऑफ करू, एअरप्लेन मोड ऑन करू असे करतो आपण. पण म्हणजे काय, आपल्याला ती हे नसते, तेवढी सबुरी नसते. म्हणून जग काय फास्ट आहे. आजच्या जगात जो फास्ट असेल तो टिकेल, जो फास्ट नसेल तो पण टिकेल, पण चांगल्या पोस्टवर नाही टिकणार. आपल्यातले सगळेजण काहीतरी बनणार आहेत, इंजिनियर बनणार आहे, डॉक्टर बनणार आहे, काहीतरी मेडिकलमध्ये जाणार आहे, फार्मसीमध्ये जाणार आहे, काहीतरी होणार आहे, कोणी शेती करणार आहे, कोणी बिझनेस करणार आहे, कोणी अंबानी बनणार आहे ना, काहीतरी करणार आहे. पण ज्या पोस्टवरती आपण जाणार आहे, मुळात त्या पोस्टवरच कसं जायचं, हे जे एज असतं ना ते म्हणजे युवा. युवा हे असं एज असतं जिथं आपण एका छोट्या बालवयातून मोठ्या जे वय आहे त्याच्यामध्ये प्रवेश करणार. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, आपण आपल्या नॉर्मल एकदम अनफॅमिलियर, अनऑफिशियल एज मधून आपण आता प्रोफेशन कडे जाणार आहोत, ऑफिशियल एज मध्ये जाणार आहोत. आपण एक ऑफिशियली सगळ्यांसोबत आता ट्रीट करणार आहोत. या जगामध्ये आपण आपल्याला लोक लहानपणापासून छोटंसं बाळ म्हणून ट्रीट करतात. आता या वयामध्ये आपल्याला बाहेरचे लोक सुद्धा प्रोफेशन म्हणून ट्रीट करणार आहेत. आपल्याला कोणी येऊन 10 रुपये देईल का, बाळा तुझ्या खिशात ठेव, मला तर नाही दिले बाबा, लहान होती तेव्हा भेटायचे फार, आता नाही भेटत. म्हणजे काय, आपल्याला बाहेरचे लोक सुद्धा ते मोठे व्यक्ती आणि प्रोफेशन म्हणून आपल्याला ट्रीट करणार आहे. आपण बाहेर गेलो ना, कोणी आपल्याला विचारणार नाहीये की तुला काय आवडतं खायला, तुला काय आणू, केक आणू, तुला कॅडबरी आणू, काय आणू. आपल्याला काय विचारतं, तू काय करतो. हे जे एज असतं ना, हे म्हणजे युवा. मग त्याच्यामध्ये आपल्याला आता शिरायचंय, त्याच्यामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये वागायचं. हे जे वय ना ते युवा प्रबोधन. फार कठीण, पण जे सगळे जे युवा प्रबोधनात जुळतील, जे काहीतरी करतील त्यांच्यासाठी फार सोपं. मला तर खूप सोपं गेलं. असे म्हणायचे सगळे. आता वय मोठं झालं, आता कॉलेजला जाणार आहे. मी जळगावमधून, मी मुळात जळगावची आहे, जळगावमध्ये बोरवड तालुका, आणि अचानक नाशिकला एज्युकेशनला जाणार. मग दुसऱ्या गावात जायचंय, लोकांशी बोलायचंय, कशी करणार बाबा. मला आतापर्यंत कसं होतं ना, पप्पांच्या खिशातून पैसे घेतले की मग किराणा दुकानावरती जायचं. आज स्वतःच्या खिशातून जावं लागणार आहे. वेगळं यायचे, खूप अवघड असं मला वाटलं होतं. पण जेव्हा मी गेले ना, मला तर काही अवघड नाही वाटलं. मगाशी ताईंनी पण विचारलं की तुम्हाला शाळेत जर जायचं म्हटलं आणि तुम्हाला जर असं बालसंस्कार घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला कठीण वाटेल. आपल्याला सोपं, पण एक ह्या वयातले गेले तर त्यांना कठीण वाटेल. त्याचं उत्तर माझं होतं, मला तर काही कठीण नाही वाटलं, मला सगळ्यात सोपं आहे. ते कशामुळे ते सांगते. तुम्हाला पण सोपं वाटेल, पण कशामुळे मला फक्त एज कळत नाहीये. तू कितवीत आहे? 8वी टीवायला, म्हणजे थर्ड इयर. एक 7वी पासूनचा गट आहे आय गेस आपल्याकडे, 5वी 6वी पासून, 6वी पासून जे की आहेच मुळात. तर मग ठीक आहे, आपल्याकडे हा गट आहे. आता आपल्याला सुरुवात कशी करायची आणि युवा प्रबोधनात त्याच्यामध्ये रोल काय असतो. मुळात आपण आहोत आपण युवा, आणि त्यांचं प्रबोधन म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट करायची, युवांची डेव्हलपमेंट करायची. ती कशी करायची आणि त्या डेव्हलपमेंटसाठी काय करायचं. आता रेग्युलर कॉलेजमध्ये काय होतं, आपण थोडं लक्ष विचलित न होता इकडे करू. डेव्हलपमेंट मध्ये काय होतं किंवा युवांमध्ये काय होतं किंवा आजच्या रेग्युलर कॉलेजमध्ये काय होतं, हा मुद्दा होता आपला.
तर रेग्युलर कॉलेजमध्ये काय होतं, एक काहीतरी लेक्चर होतं आणि त्याच्यानंतर काहीतरी काम होतं, आपल्याला एक होमवर्क दिला जातो, असाइनमेंट असते आणि आपण ती असाइनमेंट करतो, सबमिट करतो आणि त्याच्यानंतर आपला रिझल्ट येतो. एवढं आपलं रोजचं जीवन आहे. याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा करिक्युलर काहीतरी करतोय का? आणि ही आपली एक जनरेशन आहे आताची, याच्या पुढच्या येणारे ऍडव्हान्स येणार, पण ही एक जनरेशन आहे जी की मराठी माध्यमातून आणि सेमी माध्यमातून आलेली असते. मोस्ट ऑफ स्टुडंट एवढ्यातून आलेले असतात. बाकी आता पुढची जनरेशन सगळी कॉन्व्हेंट मधून जाणार आहे. आपण आलेलो कुठून आहे? मराठी माध्यम आणि सेमी माध्यम जवळजवळ जे की आता बंद होणार आहे, कारण सगळे लोक गरीबला गरीब असेल तरी तो आपल्या मुलांना कॉन्व्हेंट मध्ये टाकणार आहे. आणि कॉन्व्हेंट ही अशी स्कूल असते जिथे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होतात. आपल्या शाळेतही व्हायच्या, पण त्या आता पुढच्या येण्यात होणार आहेत नाहीयेत माहिती नाही. पण त्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आपल्या कॉलेजमध्ये आज होत आहेत का, किंवा आपल्या शाळेमध्ये होत होत्या का? एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कुठल्या असतील? लाठी काठी शिकायचं असेल, स्विमिंग करायची असेल, सिंगिंग करायची असेल, डान्सिंग सिंगिंग होत असतं. पण स्विमिंग करायची असेल, त्याच्यानंतर हॉर्स रायडिंग करायची असेल, बाईक ड्रायव्हिंग करायची असेल. बाईक ड्रायव्हिंग तर त्याला गरजच नाही, ते आपणच आपल्याकडे शिकतो. पण ह्या सगळ्या ज्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आजच्या युगात होत आहेत का? आपल्या स्किल डेव्हलपमेंटसाठी होत आहेत का? आपल्या डेव्हलपमेंटसाठी होत आहेत का? आज जे आपण कॉलेजमध्ये शिकतो ना, ते कशासाठी शिकतोय? एक डिग्री मिळवण्यासाठी आणि पुढे आपण ज्या प्रोफेशन मध्ये काम करणार आहोत त्या कामामध्ये आपल्याला थिअरी नॉलेज मिळवण्यासाठीची आपण आज कॉलेजमध्ये शिकतोय. पण सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आपण काही शिकत आहोत का? व्यक्तिमत्व विकास, एखाद्या व्यक्तीचा विकास, त्याच्यासाठी आपण काही शिकत आहोत का? मग विकास म्हणजे मी एक आर्किटेक्चरची स्टुडंट आहे, मग मी एक आर्किटेक्ट झाली तर मग माझा विकास झाला का? मुळात माझी तिथं सुरुवात आहे. मग तिथून मला माझ्या प्रोफेशन मध्ये टिकायचं आहे. मला सहजासहजी कोणी जॉब देणार नाही. आजचे कोणीतरी ते दादा होते, त्यातले एक प्रसन्न दादा, त्यांना ओळखत होते, पण बाकीचे होते त्यांना प्लेसमेंट मिळाली, नोकरी मिळाली. मग आता जेव्हा आपण फ्रेशर्स असतो ना, आता त्यांना मिळाली, पण आमच्या प्रोफेशनचं सांगते आणि बाकीच्या पण प्रोफेशनचं तेच असतं. जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो ना, तेव्हा फ्रेशर म्हणून जेव्हा जातो ना, एक क्रायटेरिया असतो त्याचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स असतो. तुमचा किती एक्सपिरियन्स आहे त्याच्यावर तुम्हाला जॉब मिळणार. पण सुरुवातीलाच आपल्याला एक्सपिरियन्स मिळायला फ्रेशर म्हणून जावं लागतं. मग त्यावेळी एक आमच्या ह्याच्यामध्ये 8,000च्या वरती कोणी पगार देणार नाही म्हटले आणि वर्षाची फीस भरतो 1,30,000. काय करावं? मग तेव्हा त्यांना सर एका सिनियर शिकवले आणि त्यांना प्रश्न विचारला त्यांनी की फ्रेशरला एवढं कमी किंमत काय, एवढा कमी पगारावरती का करायचं आम्ही? ते एक सुंदर उत्तर होतं की जेव्हा तुम्ही फ्रेशर म्हणून एखाद्या कंपनीमध्ये जातात ना, तेव्हा ते तुम्हाला 8,000 किंवा 5,000 काहीतरी पर मंथ ते तुम्हाला देणार आहे सॅलरी. आणि प्लस तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही या प्रोफेशन मध्ये आता प्रॅक्टिकली करण्यासाठी नवीन आहात, प्लस तुम्हाला आम्हाला शिकवायचं पण आहे. म्हणजे वरतून आम्ही तुम्हाला शिकवतो पण आहे आणि पैसे पण देतोय. मग मी तुम्हाला जर 8,000 देईल फ्रेशरला, त्यापेक्षा मी 10,000 घेऊन एक एक्सपिरियन्स असलेला माणूस मिळेल, अशी हालत आहे. मग अशा वेळी आपल्यात तेवढी डेव्हलपमेंट आहे का? मग माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे त्यावेळी त्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी की जरी मी फ्रेशर असली तरी माझ्यात कॅपेबिलिटी आहे, माझ्यात तेवढी ॲबिलिटी आहे की 2 वर्ष एक्सपिरियन्स असणाऱ्या सोबत मी काम करू शकेल. एवढा ॲटिट्यूड आणि एवढा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असल्याशिवाय आपल्याला छान प्रकारे जॉब मिळणार नाही. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. पण मग तो कॉन्फिडन्स कुठून आणायचा? ते एक्सपिरियन्स कुठून आणायचं? 2 वर्ष काम करणं एखादा मुलगा करतोय आणि त्याच्यासोबतच्या सोबत आपण नजरे मिळून कसं टिकवायचं? जो बॉस आहे त्याच्या नजरे मिळून कसं खेळायचं? कारण तो आपल्याला शिकवणार आहे. त्याच्या समोर आपण एकदम ढ आहे, त्याच्यासमोर कसं वागायचंय, त्याच्यासमोर कसं जायचंय? त्याच्यासाठी काय आपल्यामध्ये तेवढी कॉन्फिडन्स पाहिजे. एकतर सगळ्यात बेसिक स्किल जी आजच्या जगामध्ये हवीच हवी कोणती असेल? एनी गेस? सांगता येते कोणाला? बोलणं. कुठली? बोलणं. साधं बोलणं, जे आपण रोजचं बोलतो तेवढं बोलणं. बघा विचार करा, आपण जेव्हा फॅमिली असेल किंवा आपण फ्रेंड्स बसलेलो असतो ना, आम्ही इतकी बडबड करू शकतो ना, आपण खूप बडबड करू शकतो. पण जर समोर आपले प्रोफेशन्स बसलेले असतील, आपले कलिग्स बसलेले असतील, त्यावेळी आपल्याला बडबड करता येत नाही. ते बोलणं, ती स्किल आली. मग ती कुठून आणायची हो? घरात बडबड करून तर होणार नाही. घरात आपण कशी एकदम फॅमिलियर बडबड करतो ना, अनप्रोफेशनल बडबड करतो, अनऑफिशियल बडबड करतो. कलिग्स मध्ये जाऊन आपण ऑफिशियल बडबड कशी करणार? जर याच्या आधी आपण तशी ऑफिशियल बडबड केलीच नाही तर आपल्याला जमेल का? जमेल खरंच? नाही जमणार. मग काय करावं लागेल? आज जी मी बोलते ना ती काय वाटते तुम्हाला? कशी बडबड आहे? ती प्रोफेशनल बडबड आहे.
जरी हे प्रोफेशन नसेल तरी एका मोठ्या स्तरावरती जाऊन बोलणं ही एक प्रोफेशन आहे, ती प्रोफेशनल याच्यामध्ये जाते. मग मला जर एखाद्या मुख्याध्यापकाला सांगितलं की आज आम्हाला असं बालसंस्काराचं असं ट्रेनिंग द्यायचं आहे, असं उपक्रम तुमच्या शाळेमध्ये घ्यायचं आहे, मग त्या मुख्याध्यापकाशी बोलणं कुठलं झालं? ऑफिशियल झालं. जोपर्यंत तुम्ही तसं बोलणं करणार नाही तोपर्यंत पुढच्या लाईफमध्ये जे काही पुढच्या आता 5-6 वर्षानंतरची लाईफ येणार आहे त्याच्यामध्ये आपण टिकू शकणार नाही. त्याच्यामध्ये आता टक्कर द्यायला आपल्याला सगळ्यात मोठा आलाय AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यात मोठा टक्कर देणारा माणूस आहे. सगळ्यांचे जॉब जाण्यात, इव्हन ड्रायव्हरला आपण रिप्लेस करून AI ला बसवणार आहे, रोबोटला बसवणार आहे. मग त्यावेळी ड्रायव्हर काय करेल? तर त्यावेळी आपल्यामध्ये त्या AI ला टक्कर देण्यासाठीची कॅपॅबिलिटी पाहिजे असणार आहे आणि ती जर तयार होईल तर ती आतापासूनच तयार होईल. ऍक्च्युली ती फर्स्ट जो वर्ग असतो पहिली तेव्हापासून ती तयार होणार आहे, पण अजूनही आपल्याकडून वेळ गेलेला नाही. आपण अजूनही ती तयार करू शकतो. आता आर्किटेक्चरली जर आपण विचार करायला गेलो तर आमचं उदाहरण होतं प्लॅन टाकला बिल्डिंगचा, बिल्डिंग रेडी. पण मी जर तेवढी डेव्हलपमेंट केली की मी त्या AI ने दिलं ना त्याच्यापेक्षा बेटर मी देऊ शकते तर ती आहे. आणि त्यात पण सेकंड त्या व्यक्तीला मी समजावू शकते की AI कसा माझ्यापेक्षा कमी होईल आणि मी AI पेक्षा बेटर का देऊ शकते. जोपर्यंत मी त्याला समजावू शकत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. मग ते करायचं कसं? तर युवा प्रबोधनातून आपले जे काही उपक्रम सुरू असतात, स्वच्छता अभियान असेल, आपण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन बालसंस्कार घेतो, आपण शाळांमध्ये जाऊन बालसंस्कार घेत असतो. अजून तुमचं काहीतरी एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं काहीतरी तुम्ही व्यसनमुक्ती निर्मूलनचं काम केलेलं होतं. तिथं 1000 लोकांची लाईन थांबवून त्यांनी त्यांना माहिती दिली होती. हे जे आहे ना हे काय करतंय? आपली डेव्हलपमेंट करतंय, बोलण्यासाठी, वागण्यासाठी आणि समोरच्याला आपली म्हणणं समजावून देण्यासाठी. दुसरी स्किल कोणती येते? आताच मी एक सांगितली, तीच रिपीट करा. दुसरी स्किल कोणती येते? दुसऱ्यांना समजावून सांगण्याची. माझ्या मनात काय आहे ते आपल्याला मांडताच येत नाही. मुळात जर का तू समोरचा एक व्यक्ती आहे आणि तेवढाच तू माझ्या एवढाच आहे, मी पण तेवढीच आहे, मला माझं म्हणणं समजून सांगायचं आहे पण त्याला समजत नाहीये, पण तो इतका बडबड करू शकतो की माझं म्हणणं सुद्धा आपण टाकतोय. त्यावेळी आपल्याला ती डिबेट स्किल जमली पाहिजे. समोरच्याला आपलं म्हणणं समजावून सांगायची की नाही, माझ्या याच्यासाठी माझ्याकडे हे पुरावे आहेत आणि यामधून मी समजावू शकते. ही सेकंड स्किल. थर्ड स्किल काय असेल? प्रेझेंटेशन स्किल. मी जे काही आणलेलं आहे ते मला प्रेझेंट करायचं. साधं सिंपल. जर मी काहीतरी ब्युटी पार्लरचे काहीतरी माझे प्रोडक्ट्स असतील आणि ते मला ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे तर मी ते प्रोडक्ट्स कसे प्रेझेंट करते. मी जर साधं सांगितलं, आता समजा माझं ते फेस वॉश आहे, एक आपण जोक्सच्या माध्यमातून जाऊ मग आपल्याला कळतं. एक फेस वॉश आहे आणि ते मी सांगते की हा फेस वॉश आहे, याला हातावरती घ्यायचं, रगडायचं, फेस निघतो, तोंडाला लावायचं आणि छान तुम्ही गोरे होतात. याच्याने माझा प्रोडक्ट कोणी घेईल का? घेईल का? जोपर्यंत एक्स्ट्रा मी काही सांगत नाही तोपर्यंत माझा प्रोडक्ट कोणी घेणार नाही. आणि जर तुम्हाला वाटतं की माझा प्रोडक्ट घ्यावा तर त्यासाठी आपल्यात तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की माझा प्रोडक्ट चांगलाच आहे. जर आपल्यातच तो कॉन्फिडन्स नाही की हा प्रोडक्ट नॉर्मल फेस वॉश सारखा याच्यात वेगळं काहीच नाहीये तर आपला प्रोडक्ट आपणच स्वतः जर त्याच्याबद्दल हे आहोत तर मग लोक का घेणार? हे झालं प्रोडक्ट बद्दल. तुमचं स्वतःचं काहीतरी प्रोफेशन आहे, तुम्ही काहीतरी सर्व्हिस विकता, त्यावेळी सुद्धा तुम्ही बाजूच्या त्या इलेक्ट्रिशियनकडे जाऊ नका, तुम्ही माझ्याकडे का या, मी पण एक इलेक्ट्रिशियन आहे आणि तुम्ही बाजूचा पण एक इलेक्ट्रिशियन आहे. बाजूचा 10 वर्षांपासूनचा शॉप आहे, मी आता जस्ट 6 महिन्यांपूर्वी सुरू केलंय. तर त्या लोकांनी माझ्याकडे सर्व्हिससाठी का यावं? इलेक्ट्रिकल मेंटेनन्ससाठी माझ्याकडे का यावं? तेवढी कॅपॅबिलिटी आपल्याला समोरच्याला सांगता आली पाहिजे. म्हणजेच प्रेझेंटेशन. थर्ड स्किल ना, थर्ड स्किल झाली प्रेझेंटेशन, ही तुमची थर्ड स्किल. आणि मी म्हणेन जर ह्या पहिल्या 3 बेसिक स्किल तुमच्याकडे आल्या तर तुम्ही लोकांमध्ये हायलाइट होणार. झेंडूचे फुलं आहेत, खूप सारे झेंडूचा बाग आहे आणि त्याच्यामध्ये एकच गुलाबाचं फुल आलं, कुठे लक्ष वेधतं आपलं? गुलाबाचं फुल आपलं लक्ष वेधतं. आपल्याला त्या झेंडूच्या बागात आहे ना ते गुलाबाचं फुल बनायचंय, झेंडू बनवून राहायचं नाहीये. बनायचंय का? नाही बनायचं? नाही कळलं? बनायचंय झेंडू का गुलाब बनायचं? गुलाब बनायचंय. झेंडू बनवून आपल्याला राहायचं नाहीये, पण गुलाब बनण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल ना, कारण त्या झेंडूचा बाग आहे त्या मालकाने झेंडूसाठीच खत टाकलेलं असेल, तिथं गुलाबासाठी वेगळं खत त्याने टाकलेलं नाही, पण त्या गुलाबाची स्वतःची तेवढी कॅपॅबिलिटी की त्या झेंडूच्या बागात सुद्धा त्या खतात सुद्धा तो स्वतः उगवून आला. तर तेवढी ॲबिलिटी आपल्यामध्ये तयार करावी लागेल, तेव्हा आपण गुलाब बनवून राहू, तरच आपण
आपण गुलाब करू. मग त्याच्यासाठी आपल्याला जर आपल्यासाठी डेव्हलपमेंट करायची तर आपल्यात वेगळं खत टाकावं लागेल की आपल्याला स्वतः तयार करावं लागेल. मालक टाकणार नाही. त्या माळ्यावरती आपण विश्वास ठेवू का की तो आता झेंडूच्या याच्यामध्ये मी आलोय म्हणून मला टाकेल? नाही ठेवणार ना. आपल्याला स्वतः खत टाकावं लागेल. मग कसं टाकायचं? सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे गायडन्स. सगळ्यात महत्वाचं गायडन्स, मार्गदर्शन. आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपण त्या गुलाबाच्या फुलसारखं नक्की उंचवू शकू. मग ते गायडन्स कुठून येणार तुम्हाला? ते गायडन्स कोण देणार? सहज जसं तुम्ही केंद्रामध्ये जातात युवा प्रबोधनाच्या, तर तिथं दर गुरुवार ना आरती, दर गुरुवारी आरती होते. मग त्या आरतीच्या नंतर कोणीतरी एक स्पेशलाइज झालेलं व्यक्ती येतं आणि ते त्यांचं महत्व सांगतं. म्हणजे त्यांनी कोणत्या मार्गातून ते गेले, कोणत्या मार्गातून यशस्वी झाले ते त्यांचं सांगत असतात. त्यांची स्वतःची दिनचर्या कशी होती, त्यांनी कशा माध्यमातून ते ह्या पोजवरती पोहोचले हे सांगतात. तुम्ही सहज तिकडे गेलात ना, आपलं गायडन्स आपण स्वतः शोधता येतं. मला कोणीतरी सांगितलं होतं की मी एकाच गोष्टीवरती अडकून राहिलो नाही. कोणाचं तरी होतं, आता आठवत नाही मला, कोणाला तरी मार्गदर्शन होतं, पण त्यांनी सांगितलं होतं की हे मला जमत नव्हतं त्यांना तो एक सब्जेक्ट. तर ते त्याच्यावरती ते राहिले नाही. त्यांनी दुसरा ट्राय केला. त्यांना समजले की दुसऱ्या सब्जेक्टमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. मग त्यावेळी ते त्या सब्जेक्टमध्ये त्यांनी PhD केलं. असं होतं. तर म्हणजे काय की आपण जेव्हा दुसरीकडे दुसऱ्यांचं ऐकणार तेव्हा आपल्याला कळेल की आपण काय करायला पाहिजे. ते गायडन्स तिथून येणार आहे. मग त्याच्यासाठीच आपलं युवा प्रबोधन विभाग आहे. तुम्हाला पाहिजे तिथे करिअर गायडन्स होतं. तुम्ही आता 8वीत आहात, 7वीत आहात, 6वीत आहात. मग तुम्हाला आतापासूनच कळेल की कोणत्या सब्जेक्टमध्ये मी चांगली आहे. त्याच्यातून तुम्ही पुढे जाणार आहात, त्याच्यातून तुम्ही हे करणार आहात. पण त्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला आर्किटेक्चर ही फील्ड माहिती होती का? तुम्हाला सिव्हिल इंजिनियर ही फील्ड माहिती होती का? तुम्हाला ITI, AMI किती सारे एक्झाम कॉम्पिटिटिव्ह आहेत त्या आपल्याला माहिती होत्या का? त्याच्यासाठी करिअर गायडन्स देखील आपल्या युवा प्रबोधनामध्ये होतं. मग हे करिअर गायडन्स असेल आणि त्याच्यातून असलेले इव्हेंट्स असतील, जे काही उपक्रम असतील, कुठले आता व्यसनमुक्तीचा जो कार्यक्रम झाला तिथे आपल्यापैकी कोण कोण उपस्थित होतं? 2 दादा होते. तुमचा अनुभव काहीतरी वेगळा असेल, तिथल्या लोकांना सांगत. आणि ती जी स्फूर्ती येते ना ती खूप मोठी येते. मी आतापर्यंत जे काही सांगते आहे ते आपल्या स्वतःसाठी सांगते बरं का, स्वार्थासाठी सांगते. आधी माणूस स्वार्थ बघतो मग जातो. मी आधी स्वार्थासाठी सांगते. मी लोकांसाठी सांगतच नाहीये त्यातल्या किती लोकांनी व्यसन सोडलं. मी एवढं सांगते की ते उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांना काय भेटलं एवढं सांगते. त्याच्यामुळे आपल्या डेव्हलपमेंटसाठी काय होतंय त्याच्यासाठी युवा प्रबोधन विभाग आधी आहे. स्वतःची डेव्हलपमेंट जर करायची, आता एखाद्या जॉबवाल्या एखाद्या दादाला जर कोणी म्हटलं त्याच्या बॉसने की तू आता एक काम कर, तो अजून फ्रेशर आहे तिथे, फ्रेशर किंवा 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स असून तो काम करतोय. पण त्यावेळी त्याच्या बॉसने त्याला सांगितलं की तू एक काम कर, मी त्या दिवशी नाहीये आणि जे काही त्याचे एक्सपिरियन्स कलिग्स असतील ते पण त्या दिवशी नाहीये आणि एक महत्वाची पार्टी येणार आहे आणि त्यावेळी तुला हे आपलं जे काही प्रोडक्ट्स असतील, जे काही असेल ते तुला प्रेझेंट करायचंय. लगेच करू शकेल का? 1 वर्षाचा अनुभव असलेला, 2 वर्षाचा अनुभव असलेला त्याला देखील भीती वाटते. मगाशी मावशी बोलत होते तेव्हा सर बोलले तुम्ही PhD केलेल्या व्यक्तीपेक्षा चांगलं कसं बोलू शकताय? जर पास आउट झालेला विद्यार्थी बोलू शकत नाही, जर 1-2 वर्ष असलेला एक्सपिरियन्स असलेला माणूस बोलू शकत नाही, मग तिथं आपल्याला जर का टिकायला लावलं तर आपण कसं टिकणार? मग त्याच्यासाठी आपण आधी बोलायला पाहिजे की नाही? मग ठीक आहे, बोलता येत नाही एवढ्या लोकांसमोर, ठीक आहे. आपण डोअर टू डोअरची ऍक्टिव्हिटी घेतलेली मागे. डोअर टू डोअर जाऊन त्यांना मूल्य संस्काराविषयी माहिती देणं. मग तिथं आपल्यासोबत 1-2 युवा, आणि हे फक्त एवढ्यासाठी नाहीये बरं का, आपल्या सगळ्यांची पण मुलं युवा आहेत, होती आणि येणार आहेत. आता छोटे बाळ असतील तर ते पण युवा होणारच आहेत. त्यांच्यासाठी काय, तर आपण जेव्हा उपक्रमांना जातो तेव्हा आपल्या मुलांना पण आपण जर का सोबत घेऊन गेलो तर त्यावरनं ते शिकतात. ते बघतील आपण कसं बोलतोय समोरच्याशी, तेव्हा ते बोलतील. नाहीतर अन्यथा ते बोलणार नाही. मग आपण असं सांगून की त्यांची 2रीची परीक्षा असेल, 3रीची परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, त्यातून ते डेव्हलप होणार नाही, अजिबात होणार नाही. तुम्हाला मी सांगते, एक माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी ना 10वी मध्ये टॉपरची मुलगी आहे. मला मॅथमध्ये 100 पैकी 100 होते, सायन्समध्ये 100 पैकी 98 होते आणि व्हॉटएव्हर प्रत्येक सब्जेक्टमध्ये काहीतरी होते. आणि तालुक्यातून मी पहिली आलेली मुलगी होती 10वी मध्ये. पण तुम्हाला सांगते त्या 10वी सोडली, त्या 10वीचा रिझल्ट लागला, तेवढे 2 महिने सोडले. तेवढ्या 2 महिन्यात खूप उडवलं मला लोकांनी, कॉंग्रॅच्युलेशन हे ते. बस ते 2 महिने सोडल्यानंतर मला 10वीचा रिझल्ट कोणीच विचारला नाही.
मध्ये त्या मार्कशीट वरती नसतं. जे काही ॲबिलिटी आहे ती तुमच्या स्वतःमध्ये दिसून येते, ती मार्कशीट वरती दिसणार नाही. आज जर का इव्हेंट मध्ये कुठे गेलो ना तर ते असं नाही पाहणार की हिला 10वीत किती होते, ते पाहणार की कशी बोलू शकते, कसं तिचं म्हणणं प्रेझेंट करू शकते, कसं तिचं म्हणणं पटवू शकते. हे बघा, कागद बघणार नाही. आणि ज्या कागदासाठी आपण आपल्या मुलाला घरी बसवतो की नाही बाबा त्याचा 10वीचा पेपर आहे, मी सांगते माझा 10वीचा पेपर होता त्यावेळी आम्ही तालुकास्तरीय शिबिर घेतलं होतं. पेपर अगदी 3 दिवसावर होता माझा आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण घेतलं होतं. पण काही नाही, मला फायदा कसा झाला, मी 10वीत पण चांगले पडले. ते जे शिबिर घेतलं होतं बालसंस्कारचं ते पण छान झालं होतं. 3 दिवसावरती माझा पेपर होता. पण मला फायदा कसा झाला माहितीये, त्या प्रशिक्षण ते जे मी घेतलेलं होतं बालसंस्काराचं शिबिर त्याचा फायदा झाला, मला 10वीचा फायदा झाला नाही. म्हणून असं नाही म्हणणार की 10वीमध्ये लक्ष द्यायचं नाही, पण आपलं शिक्षण घेत असताना सोबत आपली पर्सनल डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे, तेवढं लक्षात असू द्या. लहानपणापासून आपल्याला करायची आहे. आणि पुढचं जे तुम्ही सांगितलं आपल्याला टक्कर द्यायला एक मोठा आपला दुश्मन येतो म्हणजे AI. त्याला जर का टक्कर देऊन आपल्याला आपल्या प्रोफेशन मध्ये टिकायचंय, मग काय करावं लागेल, काय करावं लागेल, आपल्या डेव्हलपमेंट करायला लागेल, काहीतरी वेगळं बनावं लागेल, काहीतरी वेगळं दिसावं लागेल. की 100 लोकांमध्ये इतके इंटरव्ह्यू साठी आपण अप्लाय करत असतो, मेलवरती किती सारे त्यांचे रिझ्यूम आलेले असतात. आपल्या रिझ्यूम ते कशावरून सिलेक्ट करतील? जर त्यांच्याकडे 100 मुलांचा रिझ्यूम आलेला आहे, त्या 100 जणांच्या रिझ्यूम मध्ये आपला रिझ्यूम जर का टिकवायचा तर त्याच्यात वेगळे स्किल आपण टाकलेलं पाहिजे ना. मी सहज असं पाहिलं की माझीच एक मैत्रीण होती जिला रिझ्यूम द्यायचा होता. तिने पहिल्यांदा तो रिझ्यूम तयार केला बरं का, आणि तिने तो सरांना पाठवला. तिला सरांचा मेसेज आला, हा रिझ्यूम आहे की लग्नाचा बायोडाटा. इथून सुरुवात आहे आपली, है ना, इथून सुरुवात आहे. त्याच्यात तिचा दोष नाहीये, पण तिला तसं गायडन्सच मिळालं नाही की रिझ्यूम कसा तयार करायचा. आणि हे जर तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही जर तिला पाहिजे की मला हे कोण शिकवेल रिझ्यूम कसा तयार करायचा, तर तिला जर काही युवा प्रबोधन केंद्र माहिती असतं तर ती लगेच गेली असती कोणत्या तरी सरांकडे. आणि जे सेवेकरी असतात ना सर, ते आपल्याला लवकर मदत करतात. सर असतील आणि सेवेकरी असतील त्या आपल्याला जास्त, कारण आपण ना स्वामींची जी काही शक्ती ना ती पाठीशी घेऊन आलेलो असतो, म्हणून आपल्याला ना लवकर एक मिळतं, लवकर आपल्याला कॅप्चर करतात लोक. हे तुम्हाला जाणवत असेल किंवा जाणवेल तर तुम्ही जास्त करणार तर आपल्याला ना साध्या लोकांमध्ये आपल्याला लवकर कॅप्चर करतात. त्यामागे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात, आणि ते जर का मिळवायचे तर ते इथूनच मिळते, ते बाहेरून कुठेही मिळणार नाही. मग त्या मुलीने तिचा तो डाटा असेल, तो बायोडाटा तो रेझ्यूम असेल, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तो तिला हेल्प केली, मी तिला तो तयार करायला. तिने तो रेझ्यूम दिला. मग त्याच्यामध्ये एक ऑप्शन होतं की तुमच्यात हॉबीज काय आहे, तुमच्यात स्किल्स काय. मग मी तिला विचारलं, आणि तिच्याकडे रेफरन्स तिच्या मित्रांचा होता रेझ्यूम रेफरन्सला. मग मी तिला असंच विचारलं की तुझे स्किल्स आहे म्हटलं, तर स्किल्स सांग म्हटलं काय टाकू. ती म्हणते त्या शेजारच्याने काय टाकलीये. अहो म्हणजे आपल्यातल्या स्किल्स आपल्याला माहिती का, शेजारच्याने जी टाकली तीच आपण कॉपी करून टाकायची. मग आपल्या स्किल काय, तर हे आपण ह्या वयापर्यंत ओळखलंच नाही तर पुढे आपण काय म्हणून आपण टिकणार. ती ओळखायला आधी आपल्याला पाहिजे, आणि ती कोणीच ओळखत नाही, ती फक्त आणि फक्त आपणच ओळखू शकतात. कशी ओळखायची याला मात्र दुसरे सांगतात, त्याला गायडन्स लागतं, हे युवा प्रबोधनातून मिळेल. मग मी तिला ठीक आहे, मग तिने टाकल्या स्किल्स. म्हटलं अरे तुला जे काही आवडतं ना ती हॉबी सांग. हॉबीजची गोष्ट आली, मग तुला जे काही आवडतं ते सांग. ती म्हटली मला तर झोपायला आवडतं. मग आता काय, दुसऱ्या काहीतरी गोष्टी असतील ना त्या तुला आवडतात. तिने दुसऱ्या गोष्टी केलेल्याच नव्हत्या, तर तिला काय माहिती तिला काय आवडतं. जर तिने पोहायला गेली असती तर तिला समजलं असतं की तिला पोहायला आवडतं. जर ती हॉर्स रायडिंग करायला गेली असती तर तिला समजलं असतं की तिला हॉर्स रायडिंग करायला आपण आवडते. जर ती कुठेतरी सेल्फ डिफेन्स करायला गेली असेल, ती कराटे शिकायला गेली असेल तर तिला समजलं असेल की तिला कराटे आवडतात. पण आपल्याला काय आवडतं हे समजण्यासाठी आपण आधी ते केलेलं पाहिजे की नाही. जेव्हा आपण 10 ऍक्टिव्हिटी करून येऊ तेव्हा आपल्याला 3 गोष्टी असं सापडतील की ज्या आपल्याला आवडतायत, तेव्हा आपल्याला हॉबीज कळतील. मग त्यावेळी तिने ते टाकले सिंगिंग, डान्सिंग आणि जे काही असेल. वेगळ्या हॉबीज नव्हत्या. मग आता 100 लोकांचे रेझ्यूम आले, त्याच्यामध्ये ती का सिलेक्ट व्हावी. तिचा जो एक्सपिरियन्स आहे तोच सगळ्यांचा एक्सपिरियन्स आहे. मग तो रेझ्यूम वाचणारा जो असतो ना तो फक्त विदिन अ सेकंड तो रिझ्यूम सिलेक्ट करतो. एवढे रेझ्यूम त्याला वाचायचे आणि त्याच्यामधून कोणता तरी सिलेक्ट करायचा. तो अगदी थोडंसंच वाचतो आणि सिलेक्ट करतो. मग त्यामधून जर का तुमचा रेझ्यूम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, तुमचा रेझ्यूम तुम्हाला सिलेक्ट होऊ द्यायचा आहे,
ओळख नाही, जे येतं तेच, पण काहीतरी वेगळं, की खरंच याने स्वतःला ओळखलेलं आहे. जर आपण या जगात येऊन स्वतःलाच ओळखलं नाही ना, आपलं आयुष्य व्यर्थ गेलं. जर स्वतःलाच ओळखलं नाही, आपलं आयुष्य व्यर्थ जातं. मी ह्या जगात आले होते, मी नाटाची एक्झाम दिली होती, मी आर्किटेक्चरला गेली होती, मी तिथून टॉप करून आली होती, पण नंतर मग मी फॉर्म काही टाकलं नाही आणि मग नंतर मी माझ्या संसाराला लागली आणि मग शेवटी गेलो. मी आयुष्यात मिळवलं काय? आयुष्यात मी काय मिळवलं? कालच माझ्यासोबत एक धक्कादायक इन्सिडेंट झालेला, काल रात्रीचा. मग माझी मनस्थिती नव्हती, इन्सिडेंट काय होता ते सांगत नाही, पण खूप धक्कादायक होता माझ्यासाठी. आणि जेव्हा मी काल सरांशी बोलले ना, माझी अजिबात मनस्थिती नव्हती यायची, पण जेव्हा मी आज आले ना, आज मी त्या इन्सिडेंटला विसरून पण गेली. हो, मग डिप्रेशन नावाची गोष्टच कुठे येणार? तो इन्सिडेंट मी विसरूनच जाते, तर डिप्रेशन नावाची गोष्टच येणार नाही. माझ्यात डिप्रेशन येणारच नाही, मुळात मला टेन्शनच नाही. मला रात्री फार टेन्शन होतं, मला रात्री झोप आलेली नाही, विचित्र स्वप्न त्या इन्सिडेंटचे. पण आज माझ्यात अजिबात. तुम्हाला वाटतं मला टेन्शन आहे? वाटतं कोणाला मला टेन्शन आहे? पण ते जर विसरायचं ना, तर तेवढी पाठिंबा शक्ती आपल्याला पाहिजे, जी की पॉझिटिव्ह, सगळ्यात पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला पाहिजे. ती एनर्जी आपल्याला भेटली तर आपण कुठेही टिकू शकतो. मग काल एवढा मोठा इन्सिडेंट काय झाला, तर आज आपण बोलू शकतो आणि लोकांना सांगू शकतो. आणि मी विसरूनच गेले. मला आता मी तुम्हाला सांगितलं ना, तेव्हा मला रिवाईज झालं, नाही तर मी विसरून गेले. जस्ट मी थोड्या वेळापूर्वी इथं बसले होते ना, तेव्हा पण मी बघत होते, विसरून गेले. ही जर आपल्याला मिळवायची ना समाधानाची गोष्ट, तर ती इथंच मिळेल, नंतर मिळणार नाही. आणि पुढेच सांगते, युवा प्रबोधनाचं जे वय आहे ना, तेव्हाच आपल्याला टाइम पण मिळतो सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, नंतर आपल्याला मिळत नाही. कारण की जॉब मधून पैसे घेऊन मुलांना काहीतरी घरी घेऊन जावं, एवढ्यात आपण थांबून जातो, त्याच्यानंतर ते मिळत नाही. जे वय आहे आताच आहे, सुपर पॉवर आहे, त्याची आपल्याला यूज करायचा, त्याच्यावरून आपल्याला उडायचं. मग तुम्हाला जितकं उडायचं, तुम्हाला ब्रह्मगिरी एवढं उडायचं, तुम्हाला हरिहर एवढं उडायचं का त्याच्यावरती उडायचं, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. बाकी देवाने काही भेदभाव केलेला नाही. जी सुपर पॉवर मला दिली, तीच हिला दिली, तीच तुम्हाला दिली, तीच त्यांना दिली, सगळ्यांना दिली. फक्त कोणी किती जण वापरलं ना, ते महत्वाचं. कदाचित मी पण तेवढी वापरली नसेल, एवढी मोठी सुपर पॉवर आपल्याला दिलेली आहे. आणि जेव्हा आपण लोकांसाठी काम करतो ना, सगळ्यात मोठा आनंद लोकांसाठी काम करतो. जेव्हा मी टॉप करते ना, मला आनंद मिळत नाही, पण जेव्हा कोणीतरी माझं ऐकून काहीतरी त्यांच्या आयुष्याला चांगली सुरुवात करतं ना, तेव्हा जास्त छान वाटतं. तो सगळ्यात मोठा आनंद असतो आणि तो आनंद प्रत्येकाला मिळत नाही. तो आनंद फक्त अपॉर्च्युनिटीची आहे, जो काही चान्स आहे तो आपल्यालाच मिळाला आहे, याच्यानंतर तो कोणाला मिळत नाही. आता तुम्ही सगळे काम करणारे लोक खूप काम करतात युवा प्रबोधनाच्या माध्यमातून. बरेचसे उपक्रम आपल्याकडून आपल्या देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जातात. सगळ्यात मोठी गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. फक्त युवांची जी संख्या ना, ती आपल्याला आता वाढवायची. आपली एक टीम तयार करायची, एक सक्षम टीम. आता माझी एकाची एकच सुपर पॉवर. माझी मैत्रीण मला जुडली, 1 चा स्क्वेअर झाला, दुसरी अजून 2 जुळाले, 2 चा स्क्वेअर झाला. अशांना त्या पटीत आपल्याला वाढवायच्या त्या सुपर पॉवर. तर एकत्र ही सुपर पॉवर तयार झाली तर ती सुपर डुपर पॉवर तयार होईल आणि त्या पॉवरने आपण आपलं काम करू आणि त्याच्यातून आपण स्वतः पण डेव्हलप होऊ. आज मी एवढंच सांगितलं, आपल्याला काय मिळतं, बाकी मग लोकांना काय मिळतं ते आपल्याला माहिती. श्री स्वामी समर्थ इथंच थांबलं. जर का चुकून काही बोलल्या गेलं असेल तर माफ करा. जे काही चांगलं बोलल्या गेलं, स्वामी महाराजांची माऊलींची कृपा. श्री स्वामी.